नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण सगळेजण उत्सुक आहातच। जय भवानी, जय शिवाजी। सन्मान लाडक्या बहिणींचा कालच जागतिक महिला दिवस झाला आणि आज या ठिकाणी काही सन्मान झाले का? सन्मान म्हणजे चांगलं जे काम आपल्या माझ्या लाडक्या बहिणींनी केलं त्यांचा सन्मान झाला। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या कार्यक्रमाला उशीर झाला मला यायला, पण तरी सुद्धा एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे वाट पाहत थांबल्या त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद आपल्याला देतो, आपले आभार मानतो। हे स्टील, हे व्हाईट। काल जागतिक महिला दिन झाला। 1975 साली पहिला महिला जागतिक दिन सुरू झाला आणि काल 50वं वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव वर्ष, आणि म्हणून आजचा दिवस देखील सोन्यापेक्षा कमी नाही असं देखील या ठिकाणी मी सांगतो। मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या आपल्या कोणाकोणाला त्याचा हे मिळालं जर हात वर करा। माझ्या लाडक्या बहिणींना मी हे सांगू इच्छितो की किती कोणी विरोधकांनी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होईल, हा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा ही लाडकी बहीण योजना कधी बंद करणार नाही। लाडकी बहीण योजना सुरू आहे ती सुरूच राहील, कारण हे महायुतीचं सरकार आहे, हे सर्वसामान्य माता भगिनींचं सरकार आहे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी विचार केला, आम्ही म्हणतोय सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, मग सर्वसामान्यांसाठी काय निर्णय घ्यायचा? आम्ही देखील, मी काय, विजयराव काय, आपल्या आता हा युवा साहिल काय, ममित काय, आमचे द्वारकानाथ गोहिर काय, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय। आणि सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर मी पाहिलंय माझी आई कशी काटकसर करायची आपलं कुटुंब चालवण्यासाठी, मुलांचं शिक्षण करण्यासाठी। माझ्या पत्नीची पण तगमग मी पाहिली आहे, तिचं पण ओढाताण मी पाहिली आहे। आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि अजित पवार यांना सांगितलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू करूया, आणि ती आम्ही सुरू केली। अनेक लोक त्याच्यामध्ये आले, हे चुनावी जुमला आहे, हे काय पैसे देणार नाहीत, कोर्टामध्ये गेले, कोर्टाने पण त्यांना दिली चपराक, पळवलं तिकडून। आणि मग या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक मी निवडणुकीमध्ये सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना, जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालतात हे सावत्र भाऊ आहेत, आणि निवडणुकीमध्ये त्यांना तुम्ही बरोबर खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा। त्या माझ्या लाडक्या बहिणीने जोडा नुसता दाखवला नाही तर मोठा लगावला, जोरात आवाज काढला आणि फार चारी मुंड्या चित झाले। आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार ऐतिहासिक विजय मिळाला
आतापर्यंत कधीच एवढ्या जागा 232 237 कधी आल्या नव्हत्या. कधी आल्या होत्या विजयराव? 237 जागा आणण्याचं काम तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. लेक लाडकी लखपती योजना आहे, मुलींचं उच्च शिक्षण आहे, तो निर्णय आपण घेतलाय. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील आपल्या या माता भगिनींना आत्मसन्मान देण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाओ सुरू केलं, जनधन योजना सुरू केली, उज्ज्वला योजना सुरू केली, लखपती दीदी योजना सुरू केली, ड्रोन दीदी योजना सुरू केली. बघा, केंद्र आणि राज्य सरकार मिळून या महिलांना ताकद देण्याचं काम, माझ्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्याचं काम, त्यांना सन्मान मिळवून देण्याचं काम आपले सरकार, महायुती सरकार करतंय आणि मोदीजींचं सरकार देखील करतंय. आता आपल्याला पाहिजे, लाडकी बहीण योजना झाली, सुरू झाली, आता लाडकी सुरक्षित बहीण, सुरक्षित लाडकी बहीण योजना ती देखील आम्ही आता सुरू केली. आमच्या लाडक्या बहिणींकडे जे वाकड्या नजरेने पाहतील त्यांना देखील जशास तसं उत्तर दिलं जाईल. आणि आपण बदलापूरची घटना पाहिलेली आहे. बदलापूरमध्ये नराधमाने आमच्या लाडक्या बहिणीवर अत्याचार केला, छोट्या बालिकेवर अत्याचार केला. स्वारगेटची घटना आपण पाहिली आहे. आणि म्हणून या सरकारमध्ये चुकीला माफी नाही. आणि बिलकुल या ठिकाणी अशा प्रकारचे नराधम असतील त्यांना कठोर शासन होईल. त्यांना फास्ट ट्रॅकवर त्यांची आम्ही केस लढवू आणि त्यांना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मान लाडक्या बहिणींचा हा साहिलने केलेला चांगला कार्यक्रम आहे. तुझं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून तुला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मी जाता जाता एवढंच सांगतो, नारी शक्ती है, सम्मान है, नारी गौरव है, अभिमान है नारी. आणि सर्व खऱ्या अर्थाने मनापासून मी या नारी शक्तीला मनापासून खूप खूप अभिनंदन त्यांचं करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि एवढंच सांगतो, आस्था है, विश्वास है, प्यार है नारी. आस्था है, विश्वास है, प्यार है नारी. हर नाव को पार लगाती पतवार है नारी. आणि बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी. आणि म्हणून ही खरं म्हणजे नारी शक्ती त्यागाचं प्रतीक आहे. आपल्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आहात तुम्ही. किती सांगायचं, किती तुम्ही माता महिला, माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांच्या पेक्षा कोणी कमी नाहीये. आज पायलटचं काम करतायत, आज युद्ध नौका सुरू चालवतायत, आज रेल्वे चालवतायत, मेट्रो चालवतायत. आज या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला आहेत. या देशाच्या प्रधानमंत्री देखील पूर्वी महिला होत्या. आणि म्हणून आज सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी नाव केलंय, मोठं काम केलंय. याचा गौरव झालाच पाहिजे, याचा अभिमान तुम्हाला, या तुमच्या या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आहे. बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पद येतात, पद जातात, पुन्हा पद येतात. पद वर खाली पण होतात. पण मी जेव्हा सीएम होतो, मुख्यमंत्री, तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमची टीम काम करते. आता मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्यापेक्षा, पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली. हे पद सगळ्यात, मला सगळ्या पदापेक्षा मोठं आहे.
आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. ज्यांचा गौरव झालाय त्यांना देखील शुभेच्छा देतो. असंच काम यापुढे देखील समाजासाठी आपण करत राहा. तुमचा गौरव समाज केल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिटीच्या वायरिंगला हात लावून 100% प्युअर आहे, नाही का? झटका लागेल जो काय असेल. पण लाडके खासदार नरेश मस्के साहेब इथे आलेले आहेत. सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करावं. खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब यांचे स्वागत आणि सत्कार साहिल देवीदास चौगुले आपल्या शुभ हस्ते करत आहेत. मी खासदार साहेबांना विनंती करेन की या निमित्तानं आपण उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाही द्याव्यात आणि ही आकर्षक मूर्ती दिली जाते तिचा स्वीकारही करावा. यांनी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाला उपस्थित लाखनाथजी भोईर, ॲडव्होकेट
रवींद्र पाटील आणि अमित चौगुले, मनोज हळदणकर या शहर प्रमुख आमचे, सगळी टीम आहे आमची, शिवसेनेची टीम आहे, रात्रंदिवस आपल्यासाठी काम करत असतात. 365 दिवस ही महिला संपूर्ण घराची धुरा सांभाळते आणि या समाजामध्ये एक चांगलं वातावरण ती तयार करते. शिस्त आणि संयम राखण्याचं काम सुद्धा ही महिला करते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज तिचा सत्कार करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. वास्तविक 365 दिवस महिलांचा आदर राखला पाहिजे आणि आपण ते राखतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करताना मूळ तत्वच होतं, माझ्या या महिलांचा सन्मान राखला पाहिजे, माझ्या या महिलांचा आदर राखला पाहिजे. आणि या हेतूने शिवसेना 365 दिवस 24/7 काम करत असते. आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक तुमच्याकरता झटत असतात. आज महिलांचा सन्मान या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. मी साहिलचं खास करून कौतुक करतो की खूप चांगला कार्यक्रम तो आयोजित केलेला आहे. तुला शुभेच्छा. पुढील कारकिर्दीकरता सुद्धा, पुढील यशस्वी वाटचालीकरता सुद्धा मी या ठिकाणी या लोकसभेचा खासदार आणि शिवसेनेचा संपर्क नेता म्हणून तुला शुभेच्छा देतो. तुम्हा महिलांना सुद्धा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण वेळात आपले खूप खूप आभार. आपण पाहताय की आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची जी काही वाटचाल सुरू आहे, विविध भागांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे. शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून पूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी काम करत असते. आज साहिल चौगुले यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याला या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलो. महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना देण्याकरता आलो. शिवसेना या नवी मुंबईमध्ये जोरदारपणे वाटचाल करत आहे, त्याचं हे उदाहरण. त्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाकरता, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या उन्नतीकरता असणार आहे. सर, महिला दिवस मला नाही वाटत काय नाराजी आहे. नाही, माझ्याकडे कुठलाही संदर्भ. हे बघा, कालसुद्धा माझ्यासोबत त्या दिघ्याच्या कार्यक्रमाला होत्या आणि मला आत्ताच फोन आला होता की तुम्ही किती वाजता येत आहे. मला दिल्लीला अधिवेशनाला आहे आणि उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आणि आत्ता माझं 1 तासात फ्लाईट आहे, म्हणून मी लवकर आलो. त्या वेळेतच येतील. मी लवकर आलो म्हणून कदाचित आता त्या नसतील, कारण मला जायचं आहे, माझं फ्लाईट आहे. मी केवळ शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलो. आमच्या इथं कोणी काही नाराज नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे.
वेट एकत्रित आवाज पाहिजे. सबसे आगे होंगे, सबसे आगे होंगे, सबसे आगे होंगे, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. मग आता घेत पण नाही तुम्ही आऊट झालेला आहात, त्यांना बाहेर जायला लागत आहे. थँक्यू सो मच. ये का चलो तुम्हाला रूल कळलाय. त्यांनी स्टार्ट गेम. प्रत्येक वेळेस ह्या गेमचा रूल चेंज होणार आहे. प्रत्येक वेळेस ह्या गेमचा रूल चेंज होणार आहे. त्यामुळे आयोजित केल्या. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महिलांना हा एक आगळा वेगळा दिवस त्यांनी दिलेला आहे आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मला इथे बोलवलेले आहे. खऱ्या अर्थाने मी प्रत्येक वेळी सांगते की 365 दिवस आमचे आहे, फक्त एक दिवस सेलिब्रेट करून आपल्याला थांबायचं नाही. मी प्रत्येक वेळी सांगत असते की बैलपोळ्यासारखं आम्हाला साजरा करू नका, कारण 365 दिवस आपले आहेत. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने लाडकी बहिणीचा दर्जा आपल्याला माझ्या मुख्यमंत्र्यांमुळे मिळाला आहे. आणि आता सगळीकडे गेल्यानंतर आपल्याला लाडकी बहीण म्हणून संबोधलं जातं. तर मला असं वाटतं त्याची मानकरी खऱ्या अर्थाने शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्याच आदेशानुसार साहिल इथे कार्यक्रम करतो. आता त्याची एबी बघितली की प्रभागात काय काय समस्या आहे त्याला तो नेहमीच सामोरा जातो आणि ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आम्ही जिथे कमी पडत असो तर तिथे मला असं वाटतं साहिल उभा राहतो आणि ती कामं पूर्ण करतो. इथे आल्यानंतर खूप आनंद होतो की महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्या प्रेमापोटी ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. मगासपासून 10 वाजून गेल्यानंतर देखील एवढी गर्दी मला असं वाटतं अजून कोणी इथून उठत नाहीये, कारण फक्त त्याच्यासाठी सगळेजण इथे थांबलेले आहेत. त्याची ती पोच पावते आहे की आपण त्याच्यावरती खऱ्या अर्थाने प्रेमाने त्याच्यासाठी थांबलेला आहे. कारण साहेब 5 मिनिटांनी येत आहेत, 10 मिनिटांनी येत आहेत, प्रत्येक वेळी अनाऊन्स होत आहे, पण तरी देखील मला असं वाटतं की आपण साईलसाठी थांबलेला आहे, कारण त्याने तुम्हाला आवर्जून या कार्यक्रमासाठी बोलवले आणि खूप सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि भरघोस अशी बक्षिसं इथे महिलांसाठी ठेवलेली आहेत. आता मला असं वाटतं की टीव्ही फ्रीज नुसतं साड्यांवर मर्यादित राहिला नाही तर बाकीच्या पण वस्तू, साड्या काय घातल्यानंतर 2-4 घालण्यातच त्या खराब होतात, पण बाकीच्या वस्तू आहेत ज्या तुमच्या घरात वर्षानुवर्ष टिकून राहतील हा देखील त्याने विचार केलेला आहे. नुसते 1-2 वस्तू वाटून तो थांबला नाही तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सगळ्यांना सामावून घेता येईल. त्याच्यात विरार 2-3 असतात, पण मला असं वाटतं की त्याने सगळ्यांसाठी ही सोय करून ठेवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महिला सक्षमीकरणासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत तो करतोय. तर माझ्याकडून त्याला पुढील वाटचालीची शुभेच्छा आहे आणि मला ह्या कार्यक्रमासाठी त्याने आवर्जून बोलवलं त्याबद्दल देखील त्याच्या मनापासून आभार मानते आणि असेच कार्यक्रम त्याने सातत्याने आपल्या प्रभागात करत राहावं हीच मी त्याला सदिच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला दिनाचं औचित्य साधून आज साहिल चौगुले यांनी जो कार्यक्रमाचं ऐरोलीमध्ये आयोजन केलं होतं, खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचा सन्मान मला असं वाटतं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केला आणि त्याच्या पाठोपाठ त्यांचे कार्यकर्ते म्हणून साहिल चौगुलेंनी आज मोठ्या प्रमाणात इथे लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आहे. शिस्तबद्ध पद्धतीने लोक इथे बसलेली आहेत आणि बराच वेळ होऊन देखील महिला मला असं वाटतं साहिलच्या प्रेमापोटी इथे थांबलेल्या आहेत. भरघोस अशी बक्षिसांची लूट इथे होते आणि खरंच महिलांना एक विरंगुळा आणि त्यांचा एक दिवस म्हणून हा सेलिब्रेट करण्यासाठी मला असं वाटतं साहिलने पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचे सामाजिक आणि बाकीची जी कामं आहेत ती बघता मला असं वाटतं की भविष्यात त्याची पुढची वाटचाल चालू आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत की त्याने असंच काम अविरतपणे करावं आणि ह्या समाजातील महिलांना जे काही लागतं तर त्याच्यासाठी भाऊ म्हणून कायम त्यांच्या मागे उभं राहावं हीच त्याला आले पण थेट आले आज. खरं पाहायला गेलं तर सर्वात प्रथम मी सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ॲक्च्युली आम्ही हा कार्यक्रम खूप घाईघाईमध्ये ऑर्गनाईज केलेला.
तरी साहेबांनी वेळात वेळ काढून आम्हाला साहेबांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी साहेबांचा आभारी आहे. तसेच खासदार साहेबांनाही फ्लाईट पकडायची होती. साहेबांनी माझा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी फ्लाईट म्हणजे नेक्स्ट फ्लाईटमध्ये ते गेले. त्यांची ऑलरेडी तिकीट बुक होती, पण ती फ्लाईट न घेता माझ्या कार्यक्रमाला वेळ द्यायचे म्हणून साहेब ती फ्लाईट सोडून साहेब नेक्स्ट फ्लाईटमध्ये गेले. असंच खासदार साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून द्या आणि असेच चांगले कार्य माझ्या हाती लोकांसाठी होऊन द्या, हीच ईश्वरांनी प्रार्थना. एवढा जनसमुदाय आज महिला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कुठेतरी किती ऊर्जा मिळते जेव्हा आपल्या कामाची पोचपावती या माध्यमातून जेव्हा खरं पाहिलं गेलं तर ही कामाची पोचपावती माझी नाही तर माझ्या वडिलांची, देवदास चौगलेची आहे. हे आज जिथे जेवढेही लोक आज जमा झाले हे सर्व देवदास चौगलेच्या प्रेमापोटी जमा झाले आणि देवदास चौगलेच्या पोराला बघायला आले. आज साईनाथवाडी आणि साहिल चौगले असं हे कुठेतरी समीकरण आता पाहायला मिळत आहे, कसं पाहतो? साईनाथवाडी, ऐरोली आणि चौगले, देवदास चौगले समीकरण गेल्या भरपूर वर्षापासून चालू आहे, काय नवीन नाही. ठीक आहे.